गुड मॉर्निंग बाप्पा. हा शनिवारचा व्लॉग आहे आणि थोडंसं लेट झालं आहे, पण चला मॉर्निंग वॉक करून येऊया. खूप दिवस झालं, अख्खा उन्हाळा गेला, या स्विमिंग पूलकडे मला यायचंच झालं नाही. म्हणून जस्ट मी नजर टाकायला आली आहे की मला इथे कुठे डान्स शूट करता येईल का हे पाहिलं मी. आणि हो, खूप सारी छान जागाही सापडली मला. इन फ्युचर इथे नक्कीच एखादा डान्स शूट करेन मी. हाय हॅलो नमस्कार. मी शुभांगी एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आणि हो, आज मी तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणून स्वागत करणार आहे. आजचा ब्लॉग आपण अगदी सकाळी सकाळी सुरू करतोय. या अगोदर केलाय, मॉर्निंग वॉक झालंय आपलं. तर मला आठवलं की माझ्याकडे ना नायकाचं हे माचा डीप पफिंग हायड्रोजेल आय मास्क आहे, जो खूप दिवस खूप महिने झाले मी ऑर्डर करून ठेवलाय, पण कधी वापरलाच नव्हता. आज मला असं वाटलं थोडंसं की डोळ्यांच्या खाली पफिनेस आलेला आहे. मग मला याची आठवण आली. आलाय ना हो पफिनेस? बघा ना, इथे 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 असं दिसते नाही बघा हे. हा, तर ब्लॅक कॉफी घेऊन आहोंचं म्हणणं आहे की फक्त मॉर्निंग वॉकनी काही नाही होत, गपचूप योगा करायचा आणि वेट ट्रेनिंग करायचं. तर ते तर करणार आहेच. आहोंचं एक्सरसाइज सुरू आहे. तर त्या अगोदर हे लावूया आणि याचा काय रिझल्ट असणार आहे खराखुरा मी तुम्हाला सांगेन. हे 15 ते 20 मिनिटच ठेवायचंय. तर आता 7:45 होत आहेत आणि मी 8 वाजेपर्यंत हे लावून बसणार आहे आता रिलॅक्स करत, कारण सुट्टी आहे आणि मॉर्निंग वॉक ही झालेला आहे. बाय द वे, पिंक फ्रायडे सेल होता या शुक्रवारी नायकाचा. तर तुम्ही काही घेतलं का कोणी की नाही घेतलं? मी खूप सारं काय काय घेतलंय, कारण मला ते घ्यायचंच होतं. नक्की मी शेअर करते जेव्हा ते रिसीव्ह होईल. आणि हे असं आहे, हे बघा. मला वाटलं हे डायरेक्ट ते ओपन केल्या केल्या ते बाहेर निघेल, तर तसं नाहीये. वाव, छान आहे. हे असं आहे. हे आय मास्क खरंच छान वाटले. कधीतरी लावायला काही हरकत नाही. आपण काही हे रेग्युलर यूज नाही करणार, पण वीकेंडला कधीतरी रिलॅक्स करायला मस्तच आहेत. 20 मिनिटं ठेवायला सांगितलं यावरती, 15 ते 20 मिनिटं. तर मी ठेवलंय आणि हे मी फर्स्ट टाइमच यूज केलंय. हा, तर काढून टाकते आता, कारण मला सूर्यनमस्कार घालायचे आहेत. आणि हे पहा, चमक तर आली आहे, ग्लो तर आलाय. अर्धा तास वगैरे पण हे ठेवू शकतो आपण. इतर स्किनपेक्षा ही स्किन छान दिसायला लागली आहे. तेल किंवा तूप घालून खरपूस रवा मी भाजत नव्हते, ते याच कारणासाठी, पॅनला हा असा रवा चिटकतो म्हणून. तर तुमच्यापैकीच कोणीतरी मला कॉमेंट केली होती की टिश्यू पेपर यूज कर, व्यवस्थित निघतो रवा. तर हो, अगदी इझिली निघाला. आणि खरंच चवीमध्ये फरक आहे, हे मी विसरलेच होते की रवा तुपात किंवा तेलात खमंग भाजून बनवलेला उपमा म्हणजेच उपीट हे अतिशय टेस्टी लागतं कोरडा रवा भाजून करण्यापेक्षा. म्हणजे नंतर फोडणीमध्ये ते तेलात भाजलाच जातो, बट असा छान लागतो उपमा. का असं पाहत आहे माझ्याकडे? काय एवढं सकाळी सकाळी प्रेम आलंय माझ्यावर? असे विषय काढले की दादाला असतो. ओ माय गॉड, शॉपिंगचा दिवस आहे आज. मी तर इतकी खुश आहे, मी काय सांगू. शॉपिंग तुमची होणार आहे पण मी खुश आहे. ओ माय गॉड, मी अशी का हसते माहितीये का? आगीच्या समोर लोण्याचा गोळा ठेवला की पिघळला आहे, त्यामुळं तिथे गेले की काय खरं नाही. आणि मी सांगतो तुम्हाला, त्यांना अजिबात काही कळत नाही की पुन्हा म्हणतो एवढं चाललो मी, एवढं पाय दुखायले, आणि तिथं मॉलमध्ये थोडी कळते तुम्हाला. ओ माय गॉड, आता स्वयंपाक करून ठेवू का रात्रीचा पण? सिरियसली, एक्स्ट्राची चपाती आणि भाजी बनवून ठेवली ना की आल्यानंतर वरण भात लावलं की टेन्शन नाही, कारण खरंच चालणं होणार आहे. आणि असं होऊच शकत नाही की मी स्वतःसाठी काही घेणार नाहीये, हो की नाही? म्हणून तर म्हणलं जावं का नको जावं. तुमची शॉपिंग होणार आहे आज, बड्डे शॉपिंग, बड्डे बॉयची.
माझे तर सतत नेहमी सुरूच असते हो. मला एक सांगा की मला एक जसं प्रश्नाचं उत्तर द्या की समजा नवरा बायको दोघं मॉलमध्ये गेले आणि भले नवऱ्यासाठी एखादा विशेष दिवस असेल, वाढदिवस असेल, anniversary असेल किंवा काही लाईफ अचिव्हमेंट असेल, त्या केसमध्ये नवऱ्यानं जर बायकोनं जर नवऱ्यासाठी शॉपिंग केली, त्या केसमध्ये बायको स्वतःसाठी करते की नाही करते? खूप रेअर केसमध्ये असेल की मला पण थोडं काहीतरी घ्या ना, हा रेअर केस मध्ये असं असेल असं असेल ना की मला विचारतोय मी. मला पण थोडंफार घेऊया ना. अरे उलट बोलतोयस तू. रेअर केस अशी असेल की ती बिना घेता येईल. सगळ्याच घेणार ऑब्विसली. हा, मग चला न कॉमेंट, घेणारे अशा किती? हा कॉमेंट करा ज्या न घेता येतात. परत असं होऊच शकत नाही. विंडो शॉपिंग तरी होतेच होते छोट्याशा म्हणून तर म्हणलं गोष्टीची. की त्या केसमध्ये अशा किती जण आहेत की ठीक आहे नाही, फक्त तुमची शॉपिंग, आज मी काहीही घेणार नाही. मी तर त्यातली नाही आणि मला तेवढं महात्म घ्यायचं पण नाहीये. असे एकदम महान व्यक्तिमत्व मला बनायचं पण नाहीये. मी शॉपिंग करूनच बाहेर येणार. मी मॅक्झिमम लेडीज सोबतच जाणार. एक जमाना असा होता की कपडे ही एक गरज, बेसिक नीड मध्ये होती. आज त्याची फॅशन आहे. तुम्हाला घ्यायचं नसेल तर तुम्ही बिना घेता परत या, पण मी घेणारच. मी ना आज लगेच ब्रेकफास्टनंतर स्वयंपाकाला सुरुवात केली आहे. कारण हेच आहे की शॉपिंगला निघायचे आणि ठरल्याप्रमाणे मी सकाळसाठी आणि रात्री जर का लेट झालो तर येऊन जेवण्यासाठी पण चपाती शिल्लक असावी, म्हणून जास्तीचा स्वयंपाक करून ठेवणार आहे. आत्ता मी जेवणार नाही आहे, फक्त आहो जेवतील, कारण ब्रेकफास्टच मला हेवी झाला आहे. मी फक्त प्रोटीन पावडर पिते अशा वेळेला आणि त्यानेसुद्धा भूक राहते आणि एनर्जीही येते चांगली व्यवस्थित. फ्लॉवर आणि त्यामध्ये थोडासा हिरवा मटार जो फ्रोझनचा असतो तो शिल्लक होता, म्हणून तो मी इथं यूज केला आहे. आपण बटाटाही या भाजीमध्ये घालू शकतो, टेस्टी बनते भाजी. आणि कांदा, लसूण आणि अद्रक खोबरे याची पेस्ट केलेली आहे कोथिंबीरच्या काड्या घालून, तीच मी यामध्ये ॲड केलेली आहे. टोमॅटो, कांदा, कढीपत्ता, जिरे, मोहरी, लाल तिखट, घरचा मसाला हे सारं घालून व्यवस्थित त्याला तेल सुटेपर्यंत मी भाजून घेतलं आहे. आणि फ्लॉवर आणि मटार जे मी हळदीच्या आणि मिठाच्या पाण्यात भिजत ठेवलं होतं ते आता यामध्ये ॲड केलं आहे. आणि अगदी किंचितच यामध्ये पाणी घालून मस्त वाफेवरती हा फ्लॉवर आणि मटार शिजवायचा. छान शिजतो आणि अगदीच टेस्टी बनते भाजी ही. यासाठी मला स्वयंपाक करावा लागतो. कारण माझा हा माणूस विदाऊट जेवता कधीही राहू शकत नाही. हां, कशी झाली भाजी? इट्स मॅन्डेटरी म्हणा, एक नंबर. नाही, नीड्स मोर इम्प्रूव्हमेंट. हां, द्या इकडे ते ताट, द्या, मी खाऊन घेते, द्या. आणि तुम्ही जरा इम्प्रूव्हमेंट करून मला ही भाजी बनवून दाखवा. खरं सांगा ना कशी झाली? मला ते मंचुरियनची आठवण आली. छान झाली आहे ना? मी काय विचार करतेय, हे जे समोरचे वाढलेत बघा ना, सगळे एकसारखंच झालंय, तर हे ना मी असं सोडू नाही शकत. तर उद्या ना केस थोडेसे कट करायचा विचार करतेय. वाढवायचे तर आहेत मला, बट असेच न वाढवता थोडेसे शेपमध्ये असतील तर बेटर दिसेल. आणि हे असे एवढे झालेले आहेत सध्या, हे बघा इथपर्यंत आहेत. थोडे थोडे समोरून कट केले ना तर ती खालून पण कट करतेच राव, ते असतंच तसं. तर पण सोडता तर येईल ना ॲटलिस्ट. असं पण मी सोडूच शकते, पण आज नाही. आज तेल आहे केसांना आणि थोडेसे विचित्र झालेले आहेत, त्यामुळे पोनीच बांधावी लागणार आहे वरती. प्रितीश, आणतो ना तुला क्रॉक्स? नको, राहू दे. पप्पांच्या साईजने घेतो, दोघं वापरा. तू वापर जास्ती. मी जातच नाही ना कुठं बाहेर एवढं. अरे आपल्या दोघांचं मॅचिंग झालंय बघ. थोडस झालंय मॅचिंग. चला. पाणी नेहमी गरजेचं असतं, गरज आहे की नाही असं काही नसतं. आणि या आपल्या दोघांचा एक फोटो काढूया. वातावरण छान आहे त्यामुळे छान दिसायला लागलंय. गणपती बाप्पा मोरया. चलो. बिल्डिंग बघा, कोर्ट होते ना इथे.
पिंपरी पुन्हा कोट बरं ना? आहे आपलं भांडणं झाले की इथलं इथं पिंपरी कोट ना हो तुझ्या अगेन्स्ट तुझ्या अगेन्स्ट भांडणं झाली की लांब पण चालाय नको कोर्टात जायचं हे कोर्टात जायचं ठीक हा आहे फरक आहे ना नक्की नक्की चुकून सुद्धा मी असं करणार नाहीये काय काय घ्यायचंय याची ना मी लिस्ट बनवत होते माझी बर्थडे शॉपिंग यांची आहे पण अॅनिव्हर्सरी पण आहे ना माझी अॅनिव्हर्सरीला डावलता कामा नाही अॅनिव्हर्सरी पण खूप महत्वाची आहे मी ज्या दिवशी लग्न करून आली आहे त्या दिवशी यांचा वाढदिवस होता तर मी केवढे सारे गिफ्ट घेऊन आली आहे मोजलेत का आजपर्यंत तुम्ही ते वाट्या चमचे ताटं डबे हा किती माझ्या वडिलांनी काय काय दिलं होतं आणि ही एवढी अशी हिऱ्या मोत्यासारखी बायको मग काय अजून बर्थडे गिफ्ट घ्यायचं यांना तर लिस्ट बनवत होती मी माझी तर हे म्हणतात मग मला काय घेणार आहेस की नाही काय घ्यायचं तुम्हाला माझं असं काही डिसाईड नाही तिथं जर तुला माहित आहे ना मला आवडलं तरच घेतो आता बघा हे लक्षात ठेवा हा हे मी मुद्दाम रेकॉर्ड करते रिटर्न आल्यानंतर मी यांची शॉपिंग नक्की दाखवेन तुम्हाला चला बघा आल्या आल्या स्वतःची शॉपिंग राहिली बाजूला माझ्यासाठी कपडे पाहतायत हा शर्ट घे तो शर्ट घे 50% ऑफ सुरू आहे हा सगळीकडे मस्त मस्त आहे ड्रेस काय बोलताय बरं चला इथे पण 50% नाही इथे 40% आहे फॅशॉरला 40% आहे मध्ये काय सुंदर ड्रेस मिळत आहेत हा छान आहे पण आता दोन्ही पिंक मध्ये तो पहिलावाला पिंक आता दाखवलेला तो छान आहे यापेक्षा तो घेईन प्राइस मध्ये जास्त डिफरन्स पण नाही अहो ना आवडला हा कलर म्हणून मी घातलाय तर मला नाही आवडला म्हणजे कलर छान आहे पण आता याच्यावरती ओढणी पुन्हा पॅन्ट कसली नको त्यापेक्षा सेट घेतलेलेच परवडला हा कलर आवडला होता अहो ना कसा वाटतोय दाखवते 750च्या मानाने छान आहे साईज परफेक्ट आहे ना माझी थोडीफार शॉपिंग झाली माझ्या भावाच्या मुलींसाठी शॉपिंग झाली आणि आता आहोंची शॉपिंग आहोंनी एक शूज ऑलरेडी प्युमाचा घेतला जो खूप ऑफरमध्ये त्यांना छान मिळाला हवा तसा आहोंची हीच आवड आहे शूज आणि जीन्स बस शर्टसुद्धा जबरदस्ती घ्यायला लावते मी एकही शर्ट नाही फायनल केलेला हा आतापर्यंत फक्त पॅन्ट घ्यायची चालू आहे त्यात पण एकच घेतली आहे काहीच आवडत नाही आहे आणि मग बिना घेताच घरी परत काय झालं आवडली चला ना मग. सगळीकडे सेल चालू आहे गर्दीच जुलै गर्दी end. गर्दीच गर्दी आहे स्टॉक क्लिअरन्स आहे आणि यापूर्वी सुद्धा खूप खूप छान शॉपिंग होतीये करा ऑर्डर स्कॅन करा आणि करा इकडे बघ पुढे अरे झालं ना आता सगळं हां शर्ट बाकी आहेत अजून वाजलेत किती माहिती आहे 5:30 ना 6:30 आम्ही ना फिरून फिरून पुन्हा पहिल्याच ठिकाणी आलो काय काय दोन्ही चांगले बसतात हां हा घेऊन का तो का नको काय घेऊया नाही नाही तो कलर नाही आहे ना तुमच्याकडे 8:20 होत आहेत फायनली आहोंची शॉपिंग झाली आहे चेहरा बघा कोणी वेळ लावलाय हा आता या मॉलच्या पार्किंग मधून बाहेर पडायला किती वेळ लागतोय माहिती नाही आज खूप 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 वेळ गेला आमचा पण शॉपिंग खरंच खूप छान झाली बरं झालं आपण
वाकडच्या फिनिक्सला चालू. पाऊस पडलाय. नाही नाही, तिकडे जाणार होतो आपण विमाननगरला. नाही गेलो ते बरं झालं बाबा. एवढा कंटाळा आलाय की मी सकाळी येताना ठरवलं होतं की वरण भात करेन. आता मी काहीही करणार नाही. हे बघा, सकाळी स्वयंपाक करून गेलेल्याचा फायदा. एक चपाती आणि भाजी मला इथे दिली आवडली. अजून देऊ काय? कोणीतरी खाल्ल्यासारखं का वाटतंय असं इथे? असं ठेवलंय काय तुम्ही? पुसून दिले. ओके. आणि इथे तेल चटणी पण घेण्यात आलंय. वाव, मला पण हवाय तेल चटणी. ठीक आहे. आणि कांदा पण. होय. सुपर. तर दिवसभर चालून 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 थकून भागून घरी आल्यानंतर हा स्वयंपाक रेडी आहे. आणि दुपारी काय खाल्लं तुम्ही? आम्ही ते तुम्ही पाहिलंच की खूप काही खाल्लं नाही. फक्त दोघांमध्ये नूडल्स आणि कचोरी चाट. तर आता 9:45 होत आहेत. हे खरं तर इतकं लेट नाही खाल्लं पाहिजे, पण आता उद्या आम्ही लेट उठणार. उद्या एक्सरसाइज पण लेट करू आपण. तर चला, शॉपिंग ही नक्कीच मी उद्याच्या ब्लॉगमध्ये शेअर करते. बाय. उद्या भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. प्लीज व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा.